हे पाऊल पुढे टाकलं. व्यासपीठावरती हा सन्मान केला जातोय. अर्थातच अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विराजी नाईक दादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. खऱ्या अर्थानं दादा आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची खूप छान शोभा आपण वाढवलीत. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हेमंतजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे माजी सरपंच शिराळा सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये आपण घेणार आहोत. एक मिनिट सन्मान चिन्ह खाली आहे. एक मिनिट एकच मिनिट शाल सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अशा जेव्हा मोठ्या स्पर्धा किंवा एखादा मोठं पाऊल जेव्हा एखादा व्यक्तिमत्व टाकत असतो तेव्हा त्या व्यक्तिमत्वासाठी महत्वाचं असते ते तुमच्यासारख्या सर्वांचा आशीर्वाद, आणि हा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी असावा यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. सगळ्या ट्रॉफ्या काढा ना बाहेर दादा, सगळ्या काढा ना, सगळ्या काढल्या काढा ना, सर्व खोला ना त्या ट्रॉफ्या. कोणाची राहिली? आदरणीय विराजी नाईक साहेब दादा आपल्यासाठी एक खास गिफ्ट खऱ्या असताना क्रिस्टल ट्रॉफी मध्ये आपला फोटो आम्ही प्रिंट केला गेला, आणि हे खास गिफ्ट तुमच्या सोबत नेहमी राहावं यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत. दादा द्या ना ट्रॉफी, दादा विराज दादांची ना द्या ना. दादा हे स्वीकारायचं आपण, कारण की ही आठवण भेट तुमच्या सोबत राहावी यासाठी हे खास गिफ्ट तुमच्यासाठी आम्ही दिले. आणि आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब आपल्यासाठी हे गिफ्ट आम्ही दिले, कारण की आपला फोटो आणि या स्पर्धेची आठवण तुमच्या जवळ नेहमी राहावी यासाठी आम्ही हे तुम्हाला दिले. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय सनीराज कन्स्ट्रक्शनचे सर्व आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब आप्पा राजू हिरवडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब आप्पा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हा सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय अजयजी जाधव साहेब आप्पा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पुढील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सन्माननीय आदरणीय त्याचा व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब आबा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विठ्ठलजी मेरुके साहेब यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती संजयजी हिरवडेकर साहेब आबा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आणि सर्व मान्यवरांचे आपण पाहिलं तर प्रिंटिंग क्रिस्टल ट्रॉफी आपण दादा यावर्षी तयार केलेत, कारण की एक स्पर्धेची आठवण भेट असते आणि ही आठवण भेट त्यांच्यासोबत नेहमी राहावी यासाठी प्रत्येकाची आपण पाहिलं तर प्रिंटिंग फोटो क्रिस्टल ट्रॉफी, आणि क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिलं तर बनवली गेले. अर्थातच नामांकित स्पर्धेच्या क्रिस्टल आर्ट चेतन दादा म्हात्रे यांच्याकडून या संपूर्ण ट्रॉफी मुंबईवरून आपण बनवल्यात. ही खूप मोठी आठवण भेट तुमच्यासोबत राहावी यासाठी पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय कामगार केसरी पैलवान अभिजितजी सेनेकर साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विठ्ठलजी मेरुके साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. आमचे सन्माननीय आदरणीय पैलवानजी अभिजित सेनेकर साहेब थँक्यू सो मच. तुमचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेच्या पाठीशी आपल्या स्पर्धेच्या पाठीशी आहे यासाठी ही स्पर्धा मोठी होत असते. खूप खूप धन्यवाद. आपुलकीची शाल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्रिस्टल ट्रॉफी आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य आदरणीय आमचे युवा नेते आदरणीय सचिनजी नलवडे साहेब दादा यांचाही सन्मान हर्षद दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. टीमची टोटल
3 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. आमच्या सन्माननीय सचिन दादा नलवडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय जयदीप दादा पाटील आपले शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमच्या उत्तमजी निकम साहेब नाना यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हे संपूर्ण सन्मान संपूर्ण मान्यवर आज खऱ्या अर्थानं खूप छान वाटतं, कारण की शिराळा तालुक्याची स्पर्धा ही सातत्याने मोठी होत राहते. काही ना काहीतरी आपण नवीन घेऊन येत असतो, काही ना काहीतरी अपडेट करण्याचा प्रयत्न करतो. क्रिस्टल ट्रॉफी आपण घेऊन आलो, मान्यवरांच्या प्रिंटिंग ट्रॉफीज आपण घेऊन आलो, ड्रिंक कार आपण घेऊन आलो. प्रत्येक गोष्ट आपण नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करतोय. पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. या व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच सन्माननीय संतोषजी हिरोडकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुहास दादा खोत आपल्या शुभ हस्ते सन्मान घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आमचे संतोषजी हिरोडेकर साहेब, थँक्यू सो मच. तुमच्यासारखे मान्यवर असतात म्हणून स्पर्धा यशस्वी होते आणि आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये यासाठी करत आहोत. तुमचं प्रेम आपुलकीची थाप आमच्या पाठीशी नेहमी असावी यासाठी हा सन्मान आम्ही करत आहोत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 4. लॉस ऑफ दी 2 विकेट. त्याचबरोबर अमोल दादा गोसावी साहेब आपले शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. अर्थातच 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक आदरणीय सन्माननीय अमीरजी मुलानी साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. 32 ग्रामीण क्रिकेटचं बी ज्या व्यक्तीनं रोवलं त्याचं वृक्ष झालं, त्याचं वटवृक्ष झालं आणि ज्या वटवृक्षाच्या सावलीखाली आज प्रत्येक जण क्रिकेट खेळत असतो. 40+ खेळाडूंसाठी एक स्वप्न ज्या व्यक्तीनं पाहिलं, 40+ क्रिकेट मोठं व्हावं आणि 40+ खेळाडूही सातत्याने खेळत राहावे, 32 ग्रामीणचं क्रिकेट मोठं व्हावं हे स्वप्न बघणारे आमचे संस्थापक आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. विशाल काका आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय अर्थातच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शिवकुमारजी आवटे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू सो मच दादा, आपणही उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या पाठीशी राहावा यासाठी आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या पोलीस अधिकारी राहुल दादा पाटील यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. राहुल दादा आपण या. वासिम दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत. राहुल दादा पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. वसीम दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हेमंत दादा जाधव आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही करत आहोत. आमचे सन्माननीय आदरणीय वसीमजी मोमेन भैया साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. हेमंत दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये वसीमजी मोमेन साहेब भैया साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान होणं हे महत्वाचं आहे आणि यासाठी तुमचे सन्मान आम्ही करत आहोत. तुम्ही नेहमी स्पर्धेच्या पाठीशी असणंही महत्वाचं आहे. आमचे संतोषजी परीट साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये आमचे मुंबई पोलीस संतोष दादा आपणही आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विठ्ठल दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शंकरजी लोहार साहेब आपणही व्यासपीठावरती आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. टीमची टोटल झाली आहे दादा 7 धावा. काय सिच्युएशन आहे सध्या मॅचची?
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 आणि 3 गडी त्यांचे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. मात्र तोपर्यंत आमची कॉमेंट्री बॉक्स आम्ही 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो आहोत. साहिल दादा 2 मिनिटं जरूर तुमचे घेईल आता, कारण की मॅच चालू आहे ऑलरेडी. मॅचही दिसते, मॅचचं संपूर्ण हाल स्क्रीनवरती देखील मॅच चालू आहे, काही अडथळा येणार नाही. मात्र दादा, मानाचा अध्यक्ष चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्याचा हेतू हाच, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी नवीन कल्पना आपण घेऊन याव्यात. VIP कक्ष म्हटल्यानंतर आम्ही इथे ड्रायफ्रुट्स आणि द्राक्ष या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. क्रिस्टल ट्रॉफी एक सगळ्यात मोठी मॅच ठेवली गेली. बेस्ट ऑफ सातारा आणि बेस्ट ऑफ सांगली या स्पर्धेसाठी ड्रिंक कार, ज्याच्यामध्ये मी उल्लेख केला की पाणी बॉटल नाही आणि पाणी बॉटल सोबत आपण ज्यूस ड्रिंक देण्याचा प्रयत्न केला. क्रिस्टल कॉइन आपण बनवला गेला आणि प्रत्येक मान्यवर जो आपण पाहिलं तर मान्यवर या स्पर्धेसाठी आशीर्वाद देत आहेत त्यांचा फोटो प्रिंट केलेली क्रिस्टल ट्रॉफी आपण बनवली. या छोट्या छोट्या गोष्टी, कारण की इथली स्पर्धा मोठी व्हावी आणि मानाचा अध्यक्ष ज्या अध्यक्षांनी गेले 3 वर्षामध्ये इथला खऱ्या अर्थानं क्रिकेट वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांना कुठलाही पगार नाहीये. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपलं रात्रीचा दिवस ते देत आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात, इथे आलात, मनामधल्या भावना आम्हाला जाणून घ्यायला खरंच खूप छान वाटेल. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मानाचा अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा पार होत असताना आपण सगळे लोक बघतोय. एखादी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कष्ट हाती घ्यावे लागतात. एक मोठी टीम आपल्या असावी लागते, जे विना अपेक्षा विना मूल्य दिवस रात्र ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेसे असे. आज आपण बघितलं तर ग्रामीण भागातल्या, विशेष करून शिराळसारख्या डोंगरी आणि दुर्गम भागातली वाडी वस्तीवरची पोरं शिराळ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या व्यासपीठामुळे अतिशय चांगल्या पद्धतीची संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी खेळायला लागली. अलीकडच्या ह्या 4-5 वर्षामध्ये आपण बघतोय की ह्या खेळाची व्याप्ती ही अतिशय मोठी व्हायला लागली. आज कुठल्याही वीकेंडला किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही 32 शिराळ्यामध्ये कुठेही फिरा, ह्या तालुक्यामध्ये किमान 1 किंवा 2 स्पर्धा वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी चालू असते. 2 दिवसापूर्वी आपल्या मंदूरच्या इथं शंकरदादा डे नाईट क्रिकेट स्पर्धा इथं आयोजित केलेली. त्याच्या 2 दिवसापूर्वी 82च्या यात्रेच्या निमित्तानं त्यांनी क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी आयोजन केली होती. आज आपण बघायला गेलं तालुक्यातली मुलं हे संपूर्ण जग म्हणजे आज संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर नामांकन त्यांनी कमवले. विजय पावले सारखे खेळ आज बघायचं म्हटलं तर ते मुंबई एखाद्या अतिशय महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये कॅप्टन म्हणून काम करतात आणि त्यांचा विजय संघ हा विजय होतो. आज पन्हाळकर सारखे मला वाटतं कुसायवाडीचे प्लेयर आहेत. म्हणजे अशा अनेक प्लेयर आहेत की ज्या क्रिकेट ग्रामीण शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ भेटलं आणि आज अतिशय प्रोफेशनल पद्धतीने ही लोक क्रिकेट खेळायला लागलेत. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे की IPLच्या नंतर एक ह्या क्रिकेट उदातीकरण झालं, व्याप्तीकरण झालं आणि संपूर्ण देशभर खेळ हा पूर्वीपासून आवडीचा होता, पूर्वीपासून त्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध होता, परंतु त्याला आता जरा प्रोफेशनलायझेशन आलं. आज आपण शिराळसारख्या तालुक्याच्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असताना आपण ते ऑनलाईन म्हणजे YouTube सारख्या माध्यमातून पूर्ण क्रिकेट स्पर्धा बघू शकतो. आज डे नाईट क्रिकेट स्पर्धाच्या निमित्तानं संपूर्ण करण्यात आले. आज आपण जसं IPLला किंवा TV वरती ज्या पद्धतीनं क्रिकेट बघतो, जिथं रिप्ले आपल्याला बघायला भेटतात, तर म्युझिकच्या माध्यमातून एखादा 6 मारला, एखाद्याची विकेट गेली, एखाद्याने 50 मारली, तर अशा पद्धतीचं एक मनोरंजनीकरण त्याच्यामध्ये झाले. आणि तेच आज सगळीकडे त्या ठिकाणी होत असताना आपण बघतोय. आज तुमच्यासारखे क्रिकेट कॉमेंटर तुम्ही जर मुंबईमधल्या नवी मुंबईमध्ये जर प्रोफेशनल पद्धतीनं करत नसता, आता तुमचा जिल्हा हा सातारा जिल्हा, तुम्ही मुंबईमध्ये क्रिकेट चांगल्या एक आवड म्हणून तुम्ही करायला लागला,
परंतु आज मला खात्रीपूर्वक या ठिकाणी म्हणजे असं वाटतं की मला माहिती आहे की महिन्याच्या प्रत्येक विकेंडला तुम्ही कुठल्या ना कुठल्या त्या ठिकाणी ग्राउंडवरती त्या ठिकाणी करायला जाता. आणि म्हणून हे अतिशय म्हणजे फक्त क्रिकेट खेळ नाही झाला तर अनेक लोकांना एक आर्थिक सबुतीच्या निमित्तानं देखील एक त्यांच्यामध्ये एक कुठंतरी अनेक लोकांना व्यवसाय त्याच्यामध्ये भेटला, अनेक लोकांना 2 पैसे त्या निमित्तानं भेटले. आणि हे सगळं ह्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत असताना आपण बघतो. अतिशय ह्या अध्यक्ष ह्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण बघतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्व प्रतीक असतील किंवा या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीनं तुम्ही घेतलेल्या स्पर्धेमध्ये ह्या शिराळसारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना व्यासपीठ भेटावं आणि जास्तीत जास्त एक वरच्या लेवलच्या स्पर्धामध्ये नॅशनल असेल, रणजी असेल, इंटरनॅशनल असेल ह्या सगळ्यामध्ये आपल्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळणारी मुलं ह्या स्पर्धेमध्ये खेळावं देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि लगेचच आपण मॅचच्या दिशेनं जाऊयात. तुम्हाला संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेटचे आमचे परम मित्र मराठी भाषेमधला एक चांगला आवाज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय या मॅचसाठी. तत्पूर्वी एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय शंकरजी लोहार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात. विठ्ठलजी मिरुके साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि यासाठी हा सन्मान आम्ही करतोय. मॅचच्या दिशेने जाऊयात. अर्थातच मारुती चोडके सर यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहोत आणि पत्रकार आमच्या महेशजी कुलकर्णी सर यांचा सन्मान आपण करूयात. मी विनंती करेल अर्थातच विशाल काका आपल्या शुभहस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे महेशजी कुलकर्णी साहेब अर्थातच सकाळ पेपर वार्ताहरचे आमचे पत्रकार त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. थँक्यू. पुढारी पेपर वार्ताहरचे आमचे सन्माननीय आदरणीय महेशजी कुलकर्णी साहेब यांचाही सत्कार आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, थँक्यू सर. चौथं षटक प्रगती पथावरती चालू असताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 12. लॉस ऑफ दी 3 विकेट. खोलवडापाचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होता आणि खेळाडूकडून मिसफिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू होता सीम आरेषेच्या बाहेर या चेंडूवरती येतोय. इट इज चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये खोलवडापाचा चेंडू इनसाइड ऑफचा फटका आणि समोर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता. पहिल्या अटॅम्प मध्ये थोडासा लांब राहिला आणि पाठीमागे पाहिलं तर चेंडू या ठिकाणी सीम आरेषेच्या बाहेर फरार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. गोलंदाज पाहिलं तर हा देखील गोलंदाज अतिशय उत्तम गोलंदाज आहे. म्हणजे पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते. निनाई स्पोर्ट्स कोकुड या संघातून आज पाहिलं तर गोलंदाजाचा तोफखाना अमीर भाई मुलांनी घेऊन आलेले आहेत आणि याबद्दलचा गोलंदाज जर पाहिलं तर आदर्श हा देखील दिलीप वेंगसरकर ट्रॉफीमध्ये आणि दिलीप वेंगसरकर अकॅडमीमध्ये हा क्रिकेटचे धडे रंगवत असताना आपल्याला पाहायला मिळाला याबद्दलच्या. आणि त्याची सुरुवात जर पाहिली तर कोकुड प्रीमियर लीग पासून झाली आहे आणि आज पाहिलं तर वयवर्ष त्याचं 16 आहे याबद्दलचा गोलंदाज आणि त्याची अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्यासाठी जर पाहिलं तर निनाई स्पोर्ट्स कोकुडने नेहमी प्रयत्न केलेले आहेत आणि आज हा खेळाडू दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेटचे धडे रंगवतोय आणि आज त्याचा प्रात्यक्षिक त्याने या अगोदरच्या षटकामध्ये दाखवून दिलं. आणि हा देखील गोलंदाज राहुल नांगरे पाटील हा देखील फिरकीचा जादूगार ज्याचे देखील क्लास आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाचा अक्षरशः तोफखाना घेऊन आलेले आहेत निनाई स्पोर्ट्स कोकुडचे गोलंदाज. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 वरती 3. आपण पाहतोय 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानस अध्यक्ष चषक आणि या चषकाचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर अनेक मान्यवरांची मानदेळे आपल्याला पाहायला मिळते आणि विराज भाऊ नाईक विराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि खेळाडूंच्या पाठीशी नेहमी उभे राहणार व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक विराजदादा नाईक आणि यांचं देखील आपल्याला आगमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर संपूर्ण मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर कोणतीही कमतरता या आयोजन कमिटीने ठेवलेली नाही आहे. हे संपूर्ण श्रेय या आयोजन कमिटीला, त्याचबरोबर प्रतीकदादा पाटील, त्याचबरोबर किरण मस्कर सर द व्हाईस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिली ही स्पर्धा
आणि आज मुंबईप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा मुंबईप्रमाणे हे क्रिकेटचं ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या दादांनी सांगितलं की IPL फेवर चालू आहे आणि त्याचमध्ये ही मानाचा अध्यक्ष चषक अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या स्पर्धेला नक्कीच एक अव्वल स्थान आहे. पंचांच्याकडे बिग अपील केलेली होती परंतु पंचांनी ही अपील पेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या पाहिली तर 18 वरती थांबलेली पाहायला मिळते. म्हणजे निनाई स्पोर्ट्स कोकुड हा संघ नेहमी सराव करत असतो आणि त्याचंच रूपांतर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट अनिरुद्ध माने यावेळी पाहिलं तर चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होता. एकदा उकमलीत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि जो या ठिकाणी ऑस्ट्राईक एंडला बॅट्समन होता त्यांनी थांबवलाय. अवधूत यांनी थांबवलंय. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर निहाल यस राऊंड विकेट बॅटची इनसाइड एज आणि पाठीमागे पाहिलं तर युवराज घमे कोणतीही चूक करणार नाहीयेत. बॅट्समन
फुपेरे टीम कॅप्टन मी पण विनंती करेल आपणही धावत या प्लीज. सन्माननीय संताजी पाटील साहेब रेड टीमचे स्पॉन्सर आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. धावत या फुपेरे टीम, प्लीज प्लीज धावत या. टीम जो उपलब्ध असेल तर आपण प्लीज लगेच यायचे धावत. संतजी पाटील साहेब मी विनंती करेल आपणही VIP व्यासपीठावरती यायचं प्लीज. आमचे सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र पोलीस संतजी पाटील साहेब आपणही व्यासपीठावरती या, वेलकम, सुस्वागतम. प्लीज जॉईन अस, आमच्या सोबत जॉईन व्हा आपण देखील. येस या टीम, वाव मॅच छान होईल. अध्यक्ष चषक आणि आय लव्ह शिराळा, ऑफकोर्स आय ऑल्सो लव्ह शिराळा. मात्र तुम्हाला आता कॉल करायचा आहे. कॉल कोण करणार आहे? नेहमी तूच, चालेल. तिरुपती मांगली टीमचा कॉल आहे. अध्यक्ष चषक आणि कॉल आहे अध्यक्ष चषक. येस, थँक्यू सो मच. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण. फक्त क्रिकेट खेळता का घरी पण जाता तुम्ही लोक? नाही खेळतो, सीझन सुरू चालू चांगला आहे. किती ट्रॉफी आल्यात मोजल्यास का? भरपूर, आज पण रनर अप होऊन आलोय. आईला विषयच नाही, टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण. हो, खरं सांग आयोजन कसं वाटलं? एक नंबर आयोजन आहे, नियोजन एक तर एक नंबरच आहे. वाव, थँक्यू सो मच. कशा पद्धतीने मनामध्ये भावना आहेत? आयोजन पाहिलं, सगळ्या गोष्टी काय मनामध्ये? एक नंबर आयोजन झालेलं आहे. आवडलं? एक नंबर. संपूर्ण टीम सज्ज आहे? हो. मागली टीम समोर या आधी किती वेळा खेळलाय? फर्स्ट टाइमच आहे. चला मजा येईल. पैसा वसूल मॅच? हो हो. फुल आग लागणार. हो. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. मागली टीम अर्थातच तिरुपती मागली टीम टॉस जिंकला. दे वॉन्ट टॉस आणि चूज टू बॉल फर्स्ट. येस, गोलंदाजी घेतली या टीमनं पहिल्यांदा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात या मॅचचं चालतं बोलतं खेळतं चित्र. थँक्यू. इस मैदानामध्ये जर पाहिलं तर एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती आहे ते अनिरुद्ध माने, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे ते प्रमोद घोडे पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं ते सिकंदर भैया. क्रिकेटचा भला मोठा अनुभव यांच्या पाठीशी. राऊंड विकेट मारा करतील. इनसाइड ऑफचा फटका डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जात आहे सीमा रेषेच्या बाहेर. अनिरुद्ध याच्या बॅट मधून येत आहे षटकार. सत्कार घ्यायचा. दादा आपल्या शुभस्ते एक सन्मान आम्हाला घ्यायची इच्छा आहे. आज आपण पाहिलं तर अंडर 14, अंडर 16, अंडर 19 मध्ये निवड झाली कोल्हापूर जिल्ह्यासाठी. अर्थातच वसीम मुलानी यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये आपल्या शुभस्ते आम्ही करत आहोत. वसीम मुलानी, आपण या. वसीम दादा कुठे? आणि आदर्श माळी आपण देखील या. सगळ्यात पहिल्यांदा दादा हा सन्मान केला जातो वसीमचा, जो कोल्हापूर जिल्हा संघ अंडर 14, अंडर 16, अंडर 19 साठी त्याची निवड झाली आणि महाराष्ट्रासाठी अंडर 14, अंडर 16, अंडर 19 शालेय त्याची निवड झाली. वसीम मुलानी, एकदा जोरदार टाळ्या. अभिमान या शिराळ्याचा, अर्थाचा वसीम मुलानी याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. आमिरभाई मुलानीचा मुलगा आहे तो. येस, अमीरभाई मुलानी साहेब आपणही जॉईन व्हा. किती अभिमान वाटत असेल ना यार, खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये क्रिकेटचे धडे गिरवले जातात, आज वसीम मुलानी याचा सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय दादा यांच्या शुभ हस्ते, विराजी नाईक साहेब दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आभार व्यक्त केले जातात त्याला आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्या येणार पुढच्या संपूर्ण पर्वासाठी दिल्या जातात. थँक्यू सो मच. आणि दादा ज्याचं आपण पाहिलं तर दिलीप वेंसळकर अकॅडमी पुणे अंडर 19 साठी ज्याची निवड झाली, आदर्श माळी. आदर्श खरं तर खूप छान आदर्श येणाऱ्या दिवसामध्ये तुझाही खेळाडू घेणार आहेत आणि आज अभिमान वाटतो शिराळा तालुक्यामध्ये तुम्ही खेळाडू तयार होता. या तालुक्याचं, या जिल्ह्याचं नाव घेऊन 7 समुद्रा पार जाता, यासाठी तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. आज तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. थँक्यू सो मच. मनापासून आभार आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी मनापासून आभार व्यक्त करतो दादा. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात, खूप वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आपलं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. येस, तर आता पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर अमित पाटील पश्चिम महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू आणि पन्नूर एक्सप्रेस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि बटेश्वरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं जर पाहिलं तर प्रसिद्धी प्रमुख आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मानाच्या अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत.
पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12. दुसरे षटक घेऊन आलेले ते विक्रांत याचा सामना करतोय मिस्टर अनिरुद्ध माने जर पाहिलं तर बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर करतो. या अगोदर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला डाऊन दी ग्राउंड. चेक पाडळीचे राहुल दादा पाटील आपण कृपया व्यासपीठावरती या. राहुल दादा पाटील आपण कृपया व्यासपीठावरती या. थँक्यू. बस पहिला चेंडू व्हाईट बॉल येत आहे आणि पाठीमागे जर पाहिलं बंडा कांबळे भाऊ यष्टीच्या पाठीमागे पाहिलं तर विकेट किपिंगची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बंडा बापू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध होते आणि आज पाहिलं तर आज देखील क्रिकेटची सेवा करतायत. आज जर पाहिलं तर या टीम मध्ये अर्थातच गुड मॉर्निंग स्पोर्ट्स शिरा या टीम मध्ये अनेक लिजंड खेळाडूंचा भरणा आहे. यष्टीच्या पाठीमागे जे फर्स्ट स्लिप मध्ये आहेत ते अमित भैया, ज्युनियर भैया, त्याचबरोबर स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहेत ते अमर भैया आणि ही संपूर्ण लिजंड खेळाडू आज आपला या ठिकाणी क्लास सिद्ध करत असताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर सिकंदर भैया, इस्माईल भैया आज या ठिकाणी दिसत नाहीयेत, त्यांना देखील आम्ही या ठिकाणी मिस करतो. तर लिजंड खेळाडूंचा अक्षरशः भरणा आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 14 आतापर्यंत. त्या चेंडूवरती नक्कीच एक धाव ऍड होईल. यावेळी देखील चेंडू या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन अनिरुद्ध माने याच्या बॅट मधून होतो षटकार. बॅकफूट आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा बॅकफूट वरती गेला, इनसाइड ऑफचा फटका आणि चेंडू निघून जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश झालेली आहे. झालेल्या मॅच मध्ये निनाई स्पोर्ट्स कोकुड हा संघ या ठिकाणी विजय होतो. अतिशय मोठा प्राप्त केलेला आहे गुड मॉर्निंग स्पोर्ट्स शिरा या टीम वरती आणि हॅडलक बॅडलक गुड मॉर्निंग स्पोर्ट्स शिराळा. निनाई स्पोर्ट्स पुढील फेरीमध्ये दाखल होते. कॉंग्रॅच्युलेशन निनाई स्पोर्ट्स कोकुड. चला नेक्स्ट टीम तिरुपती स्पोर्ट्स मांगले, विजय पावले यांची टीम आणि त्यांच्यासोबत आपल्याला तुमची टीम पाहायला मिळेल. फुपिरे स्पोर्ट्स फुपिरे जिंकून तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, निमंत्रित केलंय फुपिरे स्पोर्ट्सला बॅटिंगसाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच